और स्कोरर मेरे मित्र प्रणय राजपुरकर और स्टैटिस्टिशियन ओम प्रकाश और सुपर स्पोर्ट्स की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। आज का ये तीसरी रात और तीसरी रात में आप सबसे हम बात कर रहे हैं। 4-4 ओवर का ये मुकाबला है। पारी में अगर हम देखें तो इस पूरे प्रतियोगिता में गेंदबाजों का बोलबाला रहा है। हालांकि 4 दिन आमंत्रण होने के बावजूद भी बतौर नाइट कमेंट्री करना थोड़ा सा कठिन होता है सेहत के लिए, इसलिए नहीं आ पाया। लेकिन पहले दिन से देखा कि जो कि पिच है वो काफी धीमी खेल रही हैं, बल्ले पर काफी गेंदें तेज नहीं आ रही हैं और इसीलिए बल्लेबाजों को एडजस्ट करने में बहुत परेशानियों का सामना करना पड़ रहा है। गेंदबाजी मार्ग पर नकाते मटन शॉप के ओनर अक्षय नकाते, ऋतिक नकाते के बड़े भैया और राकेश आवास्कर शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट गली पॉइंट तो कौन है दिनेश ना, दिनेश आवास्कर। इस बार धीमी गति की गेंद हल्के हाथों से पुश किया। गुड नाइट की ऐड हमें याद आती हुई। पुश करो खुश रहो, सिंगल बटोरा। पहला रन यहां पर पूरे करते हुए बल्लेबाज आदरणीय मंगेश भाई तलेकर। देखिए जिनके चेहरे की मुस्कान हमेशा यही कहती है, ना पद बड़ा होता है ना कद बड़ा होता है, बड़ा मंगेश भाई वही होता है जो जरूरत के वक्त खड़ा होता है। आदरणीय मंगेश भाई तलेकर, इनके माध्यम से 10,000 रुपए की इनामी राशि और मेरे परम मित्र रुपेश भाई आवास्कर, इनका हार्दिक हार्दिक स्वागत है। मंगेश भाई आप आए, बाहर आई। याच दरम्यान आमचे आदरणीय पोलीस, महाराष्ट्र पोलीस मध्ये एक सातत्याने आदर्श नाव ज्यांना पुरस्कार मिळाले असे कांदे साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे। त्यांचं या व्यासपीठावर महाराष्ट्र दिनी आणि शिवशक्ती चषक 2022 च्या निमित्ताने हार्दिक हार्दिक स्वागत असेल। तो आइए, पहली गेंद पर सिंगल आया, उसके बाद अच्छा ऑन ड्राइव हमने देखा। कारपेट के सारे गेंद को लॉन्ग ऑन पर भेजा था। डीप में बढ़िया फील्डिंग हमें देखने को मिली और 2 रन, 2 रनों के साथ 3 रन पर स्कोर आता हुआ पहला रन यहां पर पूरा करते हुए बल्लेबाज आकाश और उनका साथ देते हुए जीतू। अब जीतू स्ट्राइक रेंज पर। इस बार बाहरी किनारा और नहीं मिला भाग्य का सहारा। क्या शानदार कैच पकड़ी विकेटों के पीछे, कॉट बिहाइंड द स्टंप्स। नाम क्या है? प्रमिल शिंदे थे विकेट कीपर और क्या शानदार अपनी दाईं ओर झपक कर आंखों की पलकें झपकने से पहले इस कैच को अंजाम दिया और पहले ओवर में सफलता अर्जित करते हुए अक्षय नकाते आउट। कौन झाला? जीतू ऑन आउट ऑन 2 एंड कॉट बाय प्रमिल शिंदे, बोल बाय अक्षय नकाते and score moves up to 3, loss of 1 wicket. मेडिकल किट काय? सुस्वागतम सभी दर्शकों का शिव शक्ति ट्रॉफी 2022 का ये शानदार कारवा। विशेष आर्थिक सहकार्य शिवसेना माजी रायगढ़ जिला प्रमुख आदरणीय प्रकाश भाऊ देसाई, विशेष आर्थिक सहकार्य विद्यमान आमदार पेठ सुधागढ़ रोहा मतदार संघ आदरणीय रविशेठ जी पाटील साहेब, आदरणीय श्री धैर्यशील दादा पाटील साहेब, शेतकरी कामगार पक्षाचे नेतृत्व आणि पेन रोहा सुधागडचे माजी आमदार, त्याचप्रमाणे मैदानाचे मालक गणेश शेठ वाघोसकर, प्रदीप शेठ वाघोसकर, राजेश भाई कुंभार, मनीष भाई वाघोसकर, या सर्वांचा हार्दिक आभार। सगळ्यांची नाव आपण नक्कीच घेणार आहोत। तो आइए रुपेश भाई, देखिए ये आप फील्डिंग में परिवर्तन देख रहे हैं। मंगेश चौहान जो कि पॉइंट पर फील्डिंग कर रहे हैं, बहुत सालों का अनुभव है। उनके बगल में अभिषेक गुप्ता, तुषार कोहली, राज देसाई जो कि मेरे फेवरेट है और जो कि अब शॉर्ट फाइन लेग पर फील्डिंग कर रहे हैं, और उनके बगल में रॉनी स्क्रू वाला, रॉनी का दबदबा है इस मैदान पर, जो कि शॉर्ट मिड विकेट पर फील्डिंग कर रहे हैं। और जो 2 खिलाड़ी सर्कल के बाहर हमें नजर आ रहे हैं, धीरज गुप्ता और
सैंडी, अनिल कोहली शॉट मिड विकेट पर, डीप में रॉनी और धीरज गुप्ता, और शॉट कवर पर फील्डर राहुल आवास्कर। तो आइए ये हैं इलेपल्ली 11 की टीम पर प्रवीण शिंदे हमें नजर आते हुए विकेट कीपर में, और गेंदबाजी मार पर अक्षय नकाते। अब इनएट नंबर 3 आते हुए ऋषिकेश। इस बार गति परिवर्तन किया था, गेंद सीधी रखी थी, ऑन साइड पर मोड़ने का प्रयास था डीप में, क्योंकि पता है 2 खिलाड़ी इस सर्कल के बाहर है। उस सर्कल के नियमों का फायदा उठाने का प्रयास कर रहे हैं बल्लेबाज। स्विचिट का प्रयास किया था, हालांकि पहली स्विचिट हमें नजर आती हुई डेविड हॉटन द्वारा। बिंदी गेंद ये, और इसी बीच काफी तेज गेंद निकली, प्रवीण शिंदे को भी बीट किया। व्हाइट का इशारा था अंपायर द्वारा। व्हाइट +1 22 के स्वरूप में रन आते हुए, और स्कोर अब आगे बढ़ता हुआ 5 रन 1 विकेट के नुकसान पर। अभी अभी सागर भाई कदम इनकी ओर से एक प्राइज आया है। अगर राहुल आवास्कर अगर ये कैच पकड़ते कोई भी, तो उनके लिए कैश प्राइज 500 रुपए का इनाम आ चुका है सागर भाई कदम इनकी ओर से। काफी बढ़िया गेंदबाजी, पावर प्ले में पावरफुल गेंदबाजी। इस बार बढ़िया यॉर्कर। क्रिकेट में तो 2 ही चीजों का सम्मान होता है रुपेश जी, एक है सचिन तेंदुलकर और दूसरा है परफेक्ट यॉर्कर। परफेक्ट यॉर्कर के साथ शुरुआत की है, और सचिन तेंदुलकर इनका जन्मदिन अभी अभी 24 तारीख को हुआ, जब महागांव प्रीमियर लीग का अंतिम दिन था। 24 अप्रैल इस साल संडे में आई थी, और 24 तारीख को क्या हुआ, 2 शतक जड़े हैं विराट कोहली ने। 24 तारीख को इस बार डेप्थ ऑफ द क्रीज गेंद का इस्तेमाल किया था, गेंद को ऑन साइड पर फ्लिक के जरिए मोड़ दिया था। अनिल कोहली वहां पर फील्डिंग थे शॉर्ट मिड विकेट पर, और इस सिंगल के साथ इस ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक है आदरणीय सतीश भाई पवार, जिनके माध्यम से मैन ऑफ द सीरीज के लिए बाइसिकल दी गई है। ट्रॉफीज हमें पुरस्कृत की गई है आदरणीय आशीष भाई शेड़के और हमारे आर्य लायंस के मालिक और महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुधागढ़ तालुका उपाध्यक्ष अजय भाई अधिकारी इनकी ओर से। 4 दिन जिस चीज का बहुत ही बड़ा इस्तेमाल होता है, जैसे है पानी, जल ही जीवन है, और ये हमें जल की पुरोठा डॉक्टर दर्शन आवास्कर इनके माध्यम से पानी की व्यवस्था की गई है। मैन पानी व्यवस्था आदरणीय डॉक्टर दास साहब। एक ओवर का खेल समाप्त, 1 ओवर के बाद रन बने हैं। कुल मिलाकर करंट रन रेट 6 रन का है। इस मैदान का ये इतिहास है, दोपहर के सत्र में इस मैदान पर 72 भी बनते हैं। अभी अभी हमने देखा पिछले 90 भी बनते हैं। ऐसा नहीं है यहाँ पर रन नहीं बनते, लेकिन शाम का समय है, ओस गिरती हैं, और वो ओस गिरने के कारण गेंद काफी लेट आ रही है। पावर प्ले का ओवर समाप्त। मंगेश चौहान लेफ्ट आर्म राउंड विकेट, दूसरी ओवर। शानदार ऑफ ड्राइव हमने देखा, सिंगल के साथ अपने आप को सिद्ध किया। रुपेश भाई देखिए, क्रिकेट में जो खुद को सिद्ध करता है वही प्रसिद्ध होता है। एबिलिटी इज नथिंग विदाउट अपॉर्चुनिटी, ऐसा कहा जाता है, क्योंकि एबिलिटी आपके पास बहुत है, लेकिन उसके लिए मौका नहीं मिल रहा, तो वो एबिलिटी किस काम की। अगर आपको मौका दिया जाता है शिव शक्ति ट्रॉफी में खेलने का, तभी आप आपकी क्रिकेट की प्रतिभा को दुनिया के सामने उजागर कर सकते हैं। इसीलिए एक सुंदर वाक्य है, एबिलिटी इज विदाउट अपॉर्चुनिटी। इस बार ऑन ड्राइव एक टिप्पा गेंद रोक दिया है धीरज गुप्ता ने, अच्छी फील्ड वहां पर डीप मिड विकेट पर, और क्या खूबसूरत थ्रो। तालियां इस खिलाड़ी के अच्छे परफॉर्मेंस के लिए। गुड परफॉर्मेंस हमेशा हीरो होंडा की बाइक नहीं देती रोनी, आपको क्रिकेट में परफॉर्मेंस देना पड़ता है। रोनी की बाइक हीरो होंडा स्प्लेंडर हमें नजर आती है हमेशा। 1 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 8 रन। इस बार डिफेंसिव शॉट ऑन साइड पर, धीमे धीमे
बूंद बूंद से घट भर रहे हैं, सिंगल पर ज्यादा का कॉन्सेंट्रेट कर रहे हैं, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 1 विकेट के नुकसान पर 9 रन। और राज बारणेकर बरोबर, राज बारणेकर यांना विनंती आहे की आपण स्टेजशी संपर्क करायचा आहे। 5 खिलाड़ी सर्कल के बाहर, डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग। इस बार उल्टा शॉट, लेकिन सीधे हाथ में मार बैठे। डीप स्वीपर कवर पर अनिल कोहली थे। अनिल कोहली रफ्तार की गोली, आज उनका बल्ला बोलेगा नहीं बोलेगा ये तो आने वाला समय बताएगा, लेकिन अच्छी फील्ड और दूसरा विकेट मैदान से बाहर। डीजे जयदत्त शेलार, इनको विशेष रूप से हम विनती करेंगे कि आपको अतिथि मंच पर आना है। बढ़िया गेंदबाजी और इतनी शानदार फील्डिंग। आज परली 11 अच्छे लय में नजर आ रहे हैं। प्रणय देखिए, होम ग्राउंड है, होम ग्राउंड से के चप्पे चप्पे से वाकिफ हैं। 4 खिलाड़ी सर्कल के अंदर, 5 खिलाड़ी सर्कल के बाहर। शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट पॉइंट और लेग स्लिप। अनिकेत स्ट्राइकर इन पर है, लेग स्टिक के बाहर ये गेंद जाती हुई अंपायर द्वारा ये इशारा आता हुआ। करजत में शानदार प्रदर्शन करने वाले हमारे अंपायर 1 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 10 रन। इस बार डेप्थ ऑफ द क्रीज इस्तेमाल किया, गहराई का गेंद चरणों में थी, फ्लिक किया था। बढ़िया थ्रो। और प्रमिल शिंदे की आज मैं तारीफ करना चाहूंगा, अच्छा क्रिकेट आज उनका दिन हमें नजर आ रहा है, लेकिन ईश्वर किसका साथ देता है रुपेश भाई। देखिए, करेज इज द श्योरेस्ट वेपन इन द डेंजर, ऐसा कहा जाता है। आपके पास धैर्य हो तो आप कुछ भी कर सकते हैं, वही धीरज रखा है हमने देखा प्रमिल शिंदे का। इस बार ताकतवर स्ट्रोक, कैप में गेंद और पहली बार गेंद सीमा पार। गानों में चित्रार, ये कड़क प्रहार, गेंद सीमा पार और 6 रन के साथ इस ओवर की है समाप्ति। डीजे तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे एक हँडसम चेहरा आणि आताच अनिरुद्ध दादांसोबत जे होते लग्न समारंभासाठी असे आमचे आदरणीय केतनभाई देसाई साहेब आणि आशिष भाई यांना विनंती आहे की अतिथी मंचावर यायचं आहे। रविशेठ पाटील यांच्याशी अतिशय घरोब्याचे संबंध आहेत, छोट्या मोठ्या दोघांशी चांगले संबंध आहेत आणि मगाशी गायकवाड परिवाराच्या शुभविवाह प्रसंगी ते आले होते। केतनभाई इथं पण आले होते। वा वा, तो केतन भाई आपका स्वागत है। तो अब शानदार बल्ला गर्म हो रहा है, क्या इन बल्लेबाजों का बल्ला करेगा हल्ला और परली की जनता कहेगी बल्ला बल्ला। 6 रन के साथ 2 ओवर का खेल समाप्त, 17 रन बने स्कोरबोर्ड पर। 2 विकेटों के नुकसान पर बढ़िया बल्लेबाजी करते हुए आकाश 3 रनों पर खेल रहे हैं। आकाश 9 रनों पर खेल रहे हैं। नए गेंदबाज आते हुए धीरज गुप्ता। युवा गेंदबाज है, गेंद फाइन लेग पर जाती हुई लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, गेंद सीमा पार, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। 4 रन। डीजे स्पष्ट किए हैं, अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस। 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ बल्लेबाजी करती हुई टीम वडगांव 11 का 2 विकेटों के नुकसान पर 21 रन, 21 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स।
Very first ball of Dheeraj Gupta playing very nicely into the deep fine leg and 4 runs. इस बार वापसी की है, एक तुम्हारी तो एक हमारी, एक तुम्हारी एक बारी, एक हमारी एक तुम्हारी, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी। सागर भाई कदम ये जरूर पैसा लटाएंगे इस परली 11 के ऊपर। 4 खिलाड़ी ऑफसाइड पर हमें नजर आ रहे हैं दायरे के अंदर। इस बार गति परिवर्तन करने का प्रयास, लेकिन दिशा से भटके तो मिलेंगे फटके। मुंबई के इस टैक्सी पर ये बहुत ही अच्छी कवायद एक लिखी जाती है कि चिटके तो फटके, दिशा से भटके तो मिलेंगे फटके। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स और 2 गेंदें हुई हैं, 22 रन बने और विकेट भी गई 2, तो 2-2-2-2। अच्छा ताकतवर स्ट्रोक, बाजुओं को खोला, दागा खोला, CHABU के चाबुक शॉट के मिड विकेट के पार 6 रन। डीजे शानदार छक्का और अनिकेत ये बताता हुआ कि झुकेगा नहीं, मैं झुकेगा नहीं साला। शानदार स्ट्रोक, 6 रन और गेंद को सीमा पार भेजने में कामयाबी। स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन, 2 विकेटों के नुकसान पर। 3 गेंदों का खेल शेष इस तीसरे ओवर का। धीरज के ऊपर आक्रमण करते हुए बल्लेबाज अनिकेत। इस बार गेंद नीचे रही, डुबकी गेंद जाती हुई 22 के स्वरूप में, लेग 22 के स्वरूप में शॉट गली पर 1 रन मिलता हुआ, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। रन संख्या अब जा पहुंची है 29 रन। बहुत ही अच्छा आयोजन हमें नजर आ रहा है। पूरी कमेटी शिव शक्ति ट्रॉफी 2022 की, और इस ट्रॉफी ने हालांकि कोलार तक ये नाम किया है कि सबसे ज्यादा इनामी राशि 6 प्राइज है। ऐसा नहीं है कि किसी भी नाइट टूर्नामेंट में 6 प्राइज नहीं होते। इस बार ताकतवर स्ट्रोक, ऊंचा लंबा, हवाई यात्रा करती हुई गेंद, खिली खिली चंपा, खुश हुई रंबा। देखो शॉट है लंबा और शानदार 6 के साथ इस ओवर का एक और आगाज करते हुए बल्लेबाज डीजे। पर 18 रन बनाए हैं और मैच में अगर 40 के पार स्कोर जाता है तो काफी मुश्किलें रहेंगी परली 11 के लिए। पहले 2 ओवर नाम रहे गेंदबाजों के और ये ओवर रहा बल्लेबाजों के नाम में। इस ओवर की समाप्ति, इस ओवर के प्रायोजक थे विलास दादा पालवे, माननीय उपसरपंच मानखोरी विभाग, जिनके माध्यम से टी शर्ट्स मिले हैं। कल जिनके साथ हमारी मुलाकात हुई, ऐसे या दरम्यान आमचे आदर्श व्यक्तिमत्व ज्यांचा आमच्यावर एक विशेष स्नेह आहे असे राम दादा कांदे साहेब, जांभूळपाडा पोलीस स्टेशनचे सर्वा यांना मी नम्र विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे। कांदे साहेब एक उत्तम व्यक्तिमत्व आणि माजी पोलीस पाटील चंद्रकांत दादा यांना सुद्धा विनंती, चंद्रकांत दादा पोकळे साहेब की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे। आणि बाई अत्तार यांचा शालीमार सोरमा आपल्याला बघायला मिळतं टी शर्ट्स, आणि सर्वांची आपण नावे नक्कीच एक इनिंग नंतर घेणार आहोत। आपल्या सोबत दिनेशजी जाधव आणि मयुरीजी आज संपूर्ण रात्रभर आहे तुमच्या सोबत। हाँ तो कल मेरा नंबर है। गेंदबाजी मार्ग पर जिन्होंने शानदार गेंदबाजी की थी प्रमिल शिंदे के ऊपर रहेंगे। 3 ओवर खेल समाप्त। प्रमिल शिंदे पहली गेंद, गति परिवर्तन, 35 रन बने हैं 3 ओवर के खेल के बाद। प्रमिल शिंदे गेंदबाजी मार्ग पर अब गेंदबाजी हो रही है परलियन की तरफ से। रुपेश भाई आवासकर हमारे साथ जुड़ चुके हैं। केतन भाई देसाई आज बड़े खुश नजर आ रहे, खुश आज इंसान पेन में आते हैं और मैं पेन में रहता हूं तो जरूर मुलाकात रहेगी हमसे। शॉर्ट पिच गेंद थी, आड़ा बल्ला का किया था गेंद
बल्ले से जरूर ब्रश हुई थी, लेकिन रनआउट के रूप में विकेट मिलता हुआ 2 गेंदों का खेल समाप्त और रन बने 0। विकेट मिलता हुआ रनआउट के रूप में 1। डीजे बहुत ही बड़ी की शुरुआत की है। मिलते ही नजरे दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता। शानदार शुरुआत की है। क्या आक्रमण होगा बल्लेबाजों द्वारा। 35 रन 3 विकेटों के नुकसान पर अंतिम ओवर का खेल अब फिर से धीमी गति स्लॉक स्वीप के जरिए ऑन साइड पर मोड़ दिया। गेंद सीधी वी में जाती हुई 6 रन। डीजे गिरते हैं उसी में जो खोदते हैं दूसरों के लिए गड्ढा। और ये बल्लेबाज बताता हुआ, ए बिट्टा ये मेरा अड्डा। शानदार स्ट्रोक 6 रन। लॉग ऑन के ऊपर से स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रन 41। अब तेज गेंद और क्या प्रहार। शानदार बैक टू बैक इन अ रो। शानदार छक्का। गेंदबाज को दिया है ऐसा धक्का, मारा है शानदार छक्का मिड विकेट के पार। डीजे क्या बल्लेबाज आक्रमण करेंगे और आक्रमण उन्होंने ऐसा धारदार किया है, सागर कदम के तलवार की तरह ये धार। क्या ये तीसरा आएगा या विकेट जाएगा। 6 का 6, 6 दूने 12 और ये देखिए 6 दिया 18। मंगेश भाई तलेकर ये तो 6 का पहाड़ा पड़ रहे हैं। लगातार 3 गेंदे इन और 3 सिक्सर। डीजे छक्कों के साथ 4 छक्कों के साथ आकाश अपने व्यक्तिगत 26 रनों पर खेल रहे हैं और टीम का कुल स्कोर 53 रन। आज के रात का सर्वोच्च स्कोर। फिर से धीमी गति और ये देखिए ये बल्लेबाज नहीं मानने वाला। 4 गेंदे 4 छक्के किए कराए पर किया है पानी। और मैंने यही शेयर किया था कि मिलते ही नजरे दिल दिया नहीं जाता और मंगेश भाई तलेकर आगाज को अंजाम बनाए नहीं जाता। 2 गेंदे अच्छी 4 गेंदे खराब। गेंद भेजे इस सीमा पार। लगातार 4 छक्के और कुल मिलाकर टोटल स्कोर बोर्ड पर आता हुआ 60 रनों की जरूरत। 15 रन प्रति ओवर। तो आइए अगले टॉस के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा भारतीय जनता पार्टीचे सुधागडचे सरचिटणीस आणि आमचे परम मित्र एक आदर्श व्यक्तिमत्व कुमार केतनभाई देसाई साहेब यांच्याकडून या फलंदाजाला 501 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे। आकाशसाठी केतनभाई आपलं खूप खूप आभार। कॅश प्राइज आहे आपल्याकडून 500 रुपये। हा मी त्याच्यासाठी शब्दावर जोर दिला ना मी। तारा आणि चिंचवली गोहे। तारा कुठला पनवेल तारा। पनवेल तारा का आपला रोशन पाटील यांचं गाव काय। आमचे मराठीचे समालोचक उत्तम कॉमेंटेटर रोशनजी पाटील यांचं गाव तारा आणि तारा गाव आणि चिंचवली गोवे यांच्या दरम्यान आता पुढील सामना होईल। पुढील सत्रासाठी मयुरेश सर आपल्या समोर असतील। तत्पूर्वी आपण स्वागत करणार आहोत शशिकांत दादा पाटील, गणेशभाई गायकर, गौरवजी पाटील, सुनीलभाई शिंदे यांचं। आणि या स्पर्धेला कुमार मनोज शिंदे 70-70 ग्रुप यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर झालेले आहेत। आणि त्याचप्रमाणे आमचे मित्र बॉडी बिल्डर साजनजी शिंदे यांचं सुद्धा स्वागत। आणि मी विनंती करतोय आदरणीय शशिकांत दादा पाटील, आदरणीय गणेशभाई गायकर, आदरणीय गौरवजी पाटील आणि सुनीलजी शिंदे यांचं आता आपण शुभ स्वागत व्यासपीठावर करतोय। ऐकूया अगले सत्र की कहानी मयूरी जी कांबळे, जिनकी शादी थोड़ी देर में होने वाली है, जो जिनके 2 हाथों के 4 हाथ होने वाले हैं, उनकी जुबानी।
हॅलो हॅलो. आमच्या मंचकावरती सन्माननीय शशिकांतजी पाटील साहेब आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. संयोजन कमिटीमधून हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्याचबरोबरीने सन्माननीय गणेशजी गायकर साहेब या मंचावरती आहेत. मी पुनश्च विनंती करतोय आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान आमच्या मंचावरती करावा. त्याचबरोबरीने सन्माननीय गौरवजी पाटील साहेब या मंचावरती आहेत. मी पुनश्च विनंती करतो आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. आणि त्याचबरोबरीने सन्माननीय शिंदे साहेब या मंचावरती, त्यांचा देखील सन्मान आपण या मंचावरती करतोय. चला वडगाव टीम फिल्डिंग लावून घ्या. सन्माननीय सुनीलजी शिंदे साहेब या मंचावरती आहेत. मी विनंती करतो आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. सन्माननीय रोनकजी मजेटे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना देखील विनंती करतो की आपण मंचावरती यावं. अच्छा, या लॉर्ड्सची ही दुसरी मॅच आपल्या समोर येते. परळी आणि त्यांना फाईट करतायत वडगाव. टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय 24 बॉल मध्ये 60 धावसंख्येचं एक भलं मोठं टार्गेट. 15ची धावगती इथे राखायचे प्रति षटकामागे परळी टीमला. आणि बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी क्रीज मध्ये दाखल झाली. रॉनी आणि त्याच्या बरोबरीने दिनेश आवासकर आणि रॉनी अशी ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघतोय वडगाव टीम, ज्यांचा बॉलिंग लाईनअप आपण बघूया. खालापूर टेनिस क्रिकेट मधला सगळ्यात घातक बॉलिंग लाईनअप जर कोणाचा असेल ना तर वडगाव टीमचा, ज्यांच्या नावावरती एक वेगळा विक्रम आहे. 24 बॉल मध्ये 26 धावा डिफेंड करण्याचा एक वेगळा विक्रम आहे. आणि तो देखील माथेरन टीमच्या एक बलाढ्य टीमच्या अगेन्स्ट. आणि तो कॉन्फिडन्स घेऊन या सुधागड परिसरामध्ये त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. 15च्या सरासरी धावायचे आणि गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक घेऊन आला आहे तो प्रशांत झिंगे. वडगाव आणि परळी यानंतर पनवेल विभागामधून दाखल झालेल्या तारा आणि त्यांना फाईट करतील चिंचवली गोहे. सो मॅचला इथे सुरुवात होते. 24 बॉल आणि 60 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंडला आपण बघतोय रॉनीला आणि नॉन स्ट्रायकर एंडला दिनेश आवासकर. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने आपण बघतोय. ब्लॉक होलचा चेंडू ऑन साइडला शॉट मिड विकेटला गेलाय. आणि या चेंडूवरती मिळते परली टीमला ही सिंगल. आणि या सिंगलच्या सहाय्याने आता धावसंख्येचा श्री गणेश होतोय तो परली टीमचा या मॅच मध्ये. 60चं टार्गेट सेट करण्यात आलंय. 24 बॉल मध्ये 15ची सरासरी राखायची. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की हाय स्कोरिंग मॅच नेहमी चेस होताना मी बघितल्यात. आणि ती कमिटमेंट या मॅच मध्ये परली टीमची फार महत्वाची आहे. मगाशी हा चेंडू अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न गलीमध्ये. दोन क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. तोपर्यंत इथे 2 धाबा परळी टीमला सहजरित्या मिळतायत. आणि या 2 धावसंख्येच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतंय ते एकूण 3 या आकड्यावरती. मग अशी कमेंट्री करताना पहिल्या इनिंग मध्ये निलेशजी नाईक सरांनी सांगितलं की अटॅक इज अ वेल डिफेन्स. आणि ती आक्रमकता आता परली टीमला या मॅच मध्ये दाखवावी लागेल. कारण बरेचसे पाठीराखे बरेचसे प्रेक्षक आपण बघतोय परली टीमला सपोर्ट करतायत, कारण घरची टीम आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या होम ग्राउंड वरती एक चांगलं टार्गेट त्यांच्या समोर आहे. आणि ते जर चेस करायचं असेल ना तर ती कमिटमेंट तुम्हाला दाखवावीच लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पंच दाखवत आहेत. अवांतर स्वरूपाची ही सिंगल ऍड होतीये. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 4 या आकड्यावरती. सिंगल डबल बरोबर मोठे फटके येणं अपेक्षित आहे.
15ची सरासरी प्रति षटकामागे, म्हणजे 1-2 मोठे फटके आणि त्याच बरोबरने सिंगल डबल जर आल्या ना तर या मॅच मध्ये एक वेगळं बॅटल बघायला मिळेल. हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड होण्याचे चान्सेस आणि इथे यष्टिरक्षक करतोय चूक. इथे चूक घडतीये, जीवनदान मिळतंय ते दिनेश आभासकरला आणि या सिंगलच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते एकूण 5 या आकड्यावरती. असं म्हणतात की माणसाला ठेच ही नेहमी दगडाने लागते, डोंगराने कधीच लागत नाही. त्यामुळे या छोट्या छोट्या चुका जर मोठ्या झाल्या ना तर या महागड्या देखील ठरू शकतात वडगाव टीमला. अद्याप तरी चांगली गोलंदाजी सुरू आहे. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा फारसा चांगला संपर्क होत नाहीये. गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय. आणखी एक निर्धाव बॉल. या गोलंदाजीच्या अटॅकने या वर्षी अक्षरशः मी म्हणेन एक चांगली टीम, उभरणारी टीम वडगाव टीमला हे नाव मिळवून दिलंय. आणि सुरुवातीलाच उल्लेख केला की खालापूर टेनिस क्रिकेट मधली भन्नाट गोलंदाजी लाईनअप असलेली ही टीम, ज्याने 24 बॉल मध्ये 26 धावा करून दिल्या नव्हत्या माथेरान टीमला, जी बलाढ्य बॅटिंग लाईनअपची टीम आहे. आणि तो कॉन्फिडन्स घेऊन आपण बघतोय टार्गेट 60चं जरी असेल ना तरी गोलंदाजीची आक्रमकता हे दाखवतायत. आणखी एक चांगला बॉल बॅकफुटला जाण्यास भाग पडलं. सिली मिडॉनला चेंडू जातोय. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि या एका धाव संख्येच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचतंय ते 6 या आकड्यावरती. 60चं टार्गेट, 6 धावा धाव फलकावरती. 54 धाव संख्येची अजूनही गरज आहे. जसे डॉट बॉल येतात तशी बॅकफुटला येते परली टीम आणि जसे डॉट बॉल येतात विकेट्स जातील ना तशी फ्रंटफुटला येताना दिसेल ती वडगाव टीम. हा चेंडू इथे व्ही शेप मध्ये मारण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला फिल्डर आहे या टीमचा कॅप्टन आणि तो चुकी करत नाही. इथे पहिला धक्का लागलाय तो परली टीमला दिनेश आभासकरच्या स्वरूपात. सहा धावा धाव फलकावरती बॅटिंग करण्यासाठी जातोय तो अनिल कोळी. जी असोसिएशनची मॅच झाली त्यामध्ये एक षटकार अनिलच्या बॅट मधून आपण बघितला आणि आता त्या फटक्यांची खरं तर या मॅच मध्ये गरज आहे. टार्गेट 60चं समोर आहे आणि असं प्रत्येक कॉमेंटेटर नेहमी या अशा मॅच मध्ये म्हणतो की ज्या वेळेस टीम बॅकफुटला असते ना त्यावेळेस असं नेहमी म्हणतो की पराभव जरी तुमच्या वाटेला आला ना तरी असं पराभव असला पाहिजे की समोरच्या टीमला असं वाटलं पाहिजे की तुमचा तो विजय फार कठीण होता. तो कठीण करण्याचं काम आता कोणती टीम करेल याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. अनिल जातोय बॅटिंग करण्यासाठी. 6 धावा धाव फलकावरती. परळी प्रीमियर लीग PPL चे अध्यक्ष अमितजी आभासकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मंचकावरती यावं. शिवशक्ती ट्रॉफी 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. परळी प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा. चला तारा आणि चिंचोली गोहे. तारा टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. मी संदेश पाटीलला विनंती करतो की आपण सुद्धा लगेचच या. बॉलिंग साठी ते कुणाल पाटील आणि कुणाल पाटीलचा हा पहिलाच बॉल आपण बघतोय आणि इथे झेल देऊन बसलाय. फलंदाज इथे होईल बाद तो रॉनी. बॅटिंग करण्यासाठी जातोय राज देसाई. रॉनी असोसिएशनच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करू शकला नाही आणि या मॅच मध्ये आपल्या घरच्या टीम साठी 1-11 च्या टीम मधून खेळताना देखील थोडासा निराश करतोय प्रेक्षकांना, कारण टीम संकटात होती. एका चांगल्या इनिंगची गरज होती आणि अशा परिस्थितीमध्ये तो डगआउट मध्ये येतोय. जड अंतःकरणातून अगदी तो डगआउट मध्ये येतोय आणि बॅटिंग करण्यासाठी जातोय नवीन बॅटर राज देसाई. चला चिंचोली गोहे टीम आपण टॉस करण्यासाठी या. नाना पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण स्वागत करूया शिवशक्ती ट्रॉफी 2022 मध्ये. आणि नेक्स्ट मॅच एक हाय व्होल्टेज मॅच तारा विरोधात चिंचोली गोहे आपल्याला बघायला मिळेल. सम्राट स्मृती चिंचोली गोहे आणि त्यांच्या विरोधामध्ये तारा अशी लढत आपल्याला पुढील मॅच मध्ये बघायला मिळेल. धाव फलक जाऊन पोहोचलंय परळी टीमचं एकूण 6 या आकड्यावरती. 60चं टार्गेट आहे. चांगली गोलंदाजी कुणाल पाटीलची आपल्याला या परळीच्या मैदानावरती बघायला मिळते.
हा चेंडू एक चांगला फटका लेफ्टी बॅट्समनचा शॉट एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी मिसफील्ड बघायला मिळाली, परंतु अंतिम क्षणी चेंडू फील्ड होतोय तोपर्यंत मिळतील या 2 धावा आणि या 2 धावा संख्येच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते एकूण 8 या आकड्यावरती. सन्माननीय नाना पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी रुपेशजी आवासकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाना पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या मंचावरती करावा. घोडिवली टीमचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. शिवशक्ती चषक 2022 मध्ये अविनाशजी पालांडे जर तुम्ही या ठिकाणी आला असाल तर मी त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मंचावरती यावं. पाटीलचा हा लोअर फुल टॉस चेंडू व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ येतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळतीये आणि जशा सिंगल डबल येत आहेत ना तशी परली टीम या मॅच मध्ये बॅकफुटला येताना बघायला मिळते, कारण 60चं टार्गेट त्यांच्या समोर होतं. आणि मगाशी कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या वेळेस असोसिएशनची पहिली मॅच चालू होती परली टीमची आणि अनिल कोहली बॅटिंग करण्यासाठी गेला, त्यावेळेस आमच्या गुणसंख्या लेखनाने थोडंसं सांगितलं आम्हाला की परली टीमचा हा वेल फिनिशर आहे आणि एकदा वेल फिनिशिंग टच या मॅच मध्ये देखील द्यावा लागेल तो अनिल कोहलीला. कुणाल पाटीलचा चेंडू भन्नाट वेगाने सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. अनिलला देखील माहिती आहे इथे सिंगल डबलने कोणताही फरक पडणार नाही या मॅच मध्ये. इथे मोठे फटके अपेक्षित आहेत आणि जर मोठे फटके माझ्या बॅट मधून आले ना तर एक वेगळी मॅच तुम्हाला बघायला मिळेल. ही मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत जाताना दिसेल, परंतु तशी कामगिरी त्याला या मॅच मध्ये करावी लागेल. हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा करतायत राजेश भोईर. या एका धावसंख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. अजूनही 50 धावसंख्येची गरज आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 60 धावा बनवणं फार कठीण असतं, परंतु जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं ना 15ची सरासरी तुम्हाला राखायची आहे, 2 मोठे फटके आणि त्याचबरोबर सिंगल डबल, ह्या प्लॅनिंगने जर ही टीम उतरली असती ना तर कदाचित या धावा बनताना दिसल्या असत्या, परंतु त्यांच्या अगेन्स्ट एक भन्नाट कामगिरी गोलंदाजांची बघायला मिळते. डॉट बॉल बघायला मिळाला. 4 चेंडूचा खेळ संपलाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कुणाल पाटील पहिल्या बॉलरने फार चांगली कामगिरी केली आणि दुसऱ्या गोलंदाजाने देखील फार चांगली कामगिरी त्याची देखील बघायला मिळते. 5 चेंडू संपलेत. आणखी एक स्क्वेअर चेंडू बघायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. या एका धावसंख्येच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचताय 11 वरती. नेक्स्ट मॅच मध्ये सम्राट स्मृती जय हनुमान क्रिकेट संघ चिंचोली गोहे आणि त्यांच्या विरोधामध्ये तारा टीम आपल्याला बघायला मिळेल. हा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळते अनिलला या चेंडूवरती आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले 12 वरती. टॉस आपण इथे करतोय कारण दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. मी सन्माननीय मंगेशजी तळेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. पनवेल विभागामधून दाखल झालेला तारा संघ आणि दुसऱ्या बाजूला सम्राट स्मृती जय हनुमान क्रिकेट संघ चिंचोली गोहे. आणि या वर्षी हा संघ भन्नाट फॉर्म मध्ये आकाश पाटील असेल, संदेश पाटील असेल आणि 30 टीम नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असेल. चला टीम मीटिंग नको प्लीज वडगाव टीम, कारण 20 मिनिटाचा अवधी आम्ही तुम्हाला दिलाय, त्यामध्येच तुम्ही इनिंग कव्हर करण्याचा प्रयत्न करा, कारण या लॉटची ही दुसरीच मॅच चालू आहे. तारा टीमने टॉस जिंकलाय. गोलंदाजी मार्क वरती येतोय. जितू जितूचा चेंडू बाकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळत नाहीये आणि जितू चेंडूवरती पोहोचतोय आणि तिसरा धक्का लागतोय अनिल कोहलीच्या स्वरूपात परली टीमला या मॅच मध्ये.
तिसरा धक्का लागलाय परली टीमला या मॅच मध्ये. अनिल कोळी बाद होतोय, स्वतःवरती नाराज असेल कारण जिथे 60 धावा आल्या, एक चांगल्या स्टार्टची गरज होती, तो स्टार्ट मिळाला नाही. रॉनी या वर्षी एक वेगळा टच त्याचा बघायला मिळाला नाही आणि त्यानंतर दिनेश देखील बाद झाला. अनिल आता बाद होते. राज आणि प्रमिल ही जोडी या मॅच मध्ये आता बघायला मिळते. जितू म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती आलाय, पहिल्याच बॉल वरती त्याला मिळाली विकेट. या मॅच मध्ये आपली पकड मजबूत केली आहे वडगाव टीमने. हा चेंडू प्रमिलसाठी आपण बघतोय ऑन साइडला खेळायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा फारसा चांगला संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू येतोय. 2 चेंडूचा आता खेळ संपलाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय. आपण बघतोय 10 या आकड्यावरती, 12 या आकड्यावरती. अजूनही 48 धावा संख्येची गरज आहे येणाऱ्या 10 बॉल मध्ये. 10 बॉल आणि 48 टार्गेट थोडंसं आता कठीण बनलंय. हा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू हवेमध्ये आणि आपण बघतोय झेल सुटतीये. एकच धाव या चेंडूवरती मिळते परली टीमला आणि या एका धाव संख्येच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचलंय ते 13 या आकड्यावरती. प्रेक्षक देखील नाराज असतील कारण घरच्याच टीमची मॅच बघण्यासाठी तुडुंब गर्दी या क्रीडांगणावरती आपल्याला बघायला मिळते. खरं तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे, परंतु त्यांनी निराश केलंय. परली टीमने त्यांना निराश केलंय. हा चेंडू अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनला फील्डर आहे त्या ठिकाणी डीप मध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळते. दुसरा धावा संख्येचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे फक्त सिंगल वरती समाधान मानावं लागेल परली टीमला आणि या एका धावा संख्येच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते एकूण 14 या आकड्यावरती. असं म्हणतात की लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे प्रयत्न जर सुरुवातीपासून झाले असते ना तर कदाचित एक वेगळे रंग या मॅच मध्ये बघायला मिळाले असते. हा चेंडू अलॉंग द कार्पेट मिड विकेटला जातोय. एकच धाव या चेंडूवरती मिळतीये. वडगाव टीमला देखील माहिती आहे सिंगल डबलने कोणताही फरक पडत नाहीये. डिफेन्सिव्ह क्रिकेट बघायला मिळते परली टीमच्या बाजूने आणि या एका धावा संख्येच्या सहाय्याने आता धाव फलक जाऊन पोहोचेल ते 15 या आकड्यावरती. 15 धावा. अप्रतिम बॉलिंग. गोलंदाजाची भेदकता अॅक्युरेसी काय असते ना ते वडगाव टीमने या मॅच मध्ये देखील दाखवून दिलंय. जितू भोईर गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकर एंड लेफ्टी बॅट्समन. चांगला फटका पुनश्च अलॉंग द कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हरला. एकच धाव या चेंडूवरती पुनश्च मिळतीये जितू भोईरच्या अगेन्स्ट आणि या एका धाव संख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचतंय ते 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक इथे तिसरं देखील संपतंय. 16 धावा धाव फलकावरती. पहिला गोलंदाजाने केला धावा 6 खर्च, त्यानंतर आला गोलंदाज कुणाल पाटील, त्याने फक्त 6 धावा खर्च केला आणि त्यानंतर जितू म्हात्रेने फक्त आणि फक्त 4 धावा संख्येचं षटक टाकलं. एकूण झाल्या 16 आणि आता शेवटचे 6 बॉल आणि 44 धावा संख्येची गरज. चला टीम मीटिंग नको. 6 बॉल आणि 44 धावा संख्येची गरज आहे. असं म्हणतात की क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. इथे जर चमत्कार एखादा झाला ना तर परली टीम देखील जिंकताना आपल्याला बघायला मिळेल, परंतु तो आता चमत्कार घडेल का? कारण भरपूर प्रेक्षक आपण बघते मोठ्या संख्येने परली टीमची मॅच बघण्यासाठी आलेत. घरची टीम आहे आणि त्यांना नाराज देखील त्यांनी केलाय. 6 चेंडू 44 धावा संख्येची गरज आणि गोलंदाजी मार्क वरती आता येतोय या टीमचा कॅप्टन आकाश केदारी. या टीमचा कॅप्टन हा चेंडू लॉंग ऑनला एकच सिंगल या ठिकाणी मिळेल. धाव फलक जाऊन पोहोचले 17 आकड्यावरती. अजूनही 43 धाव संख्येची गरज येणाऱ्या 5 बॉल मध्ये. एकतर्फे मॅच बघायला मिळते. वडगाव टीमच्या बाजूने हा सामना झुकलाय. 60चं टार्गेट जिथे सेट केलं तिथेच
बॅकफुटला आली आहे टीम परळी आणि तिथून मागे वळून बघितलं नाही वडगाव टीमने आणि सेकंड इनिंग मध्ये 60 धावा डिफेंड करताना गोलंदाजी देखील त्यांची चांगली बघायला मिळते. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. अगोदरचा चेंडू भन्नाट वेगाने टाकला आणि या चेंडूवरती आपण बघतोय फिंगर रोल केले. कमी गतीने चेंडू टाकला. आणखी एक निर्धाव बॉल. 4 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 43 धावा संख्येची गरज. शेवटचे 4 चेंडू आणि 43 धावा संख्येची गरज. आकाश केदारी शेवटच्या ओव्हर मध्ये आपण त्याला बघतोय. हा वेगवान चेंडू कव्हरला टॅप केलाय. आकाश पोहोचला परंतु डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित परतावा लागला असता. एक लेझी क्रिकेट. शेवटचे आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि 42 धावा संख्येची गरज. शेवटचे 3 चेंडू आणि 42 धावा संख्येची गरज. यानंतर होणारी मॅच सम्राट स्मृती जय हनुमान क्रिकेट संघ चिंचवली गोहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण बघतोय तारा टीम. टॉस जिंकला ताराने आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. तारा टीम निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. हा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन मिळत नाहीये. लॉंग ऑनला चेंडू हवेमध्ये आणि इथे घेतला हा झेल आणि आणखी एक बॅटर बाद होतोय परली टीमचा या मॅच मध्ये. तारा टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी आमंत्रित केलाय ते चिंचवली गोहे टीमला. शेवटचे काही चेंडू आता शिल्लक आहेत. औपचारिकता आता शिल्लक असेल या मॅच मधली. आणखी एक डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल येतोय. काय भन्नाट कामगिरी बघायला मिळते वडगाव टीमची. आणखी एक चांगला बॉल परंतु पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा. एका धावा संख्येच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचते 19 आकड्यावरती. 60चं टार्गेट. 19 धावा धावफलकावरती. अजूनही 41 धावा संख्येची गरज आहे. 41 रिक्वायर. हा चेंडू ऑन साइडला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक चांगली झेल टिपली आहे आणि इथे मॅच देखील फिनिश झाली आहे आणि मॅच जिंकली वडगाव टीमने आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हार्ड लक असेल परली टीम. त्यांनी देखील चांगला संघर्ष या मॅच मध्ये केलाय. 4 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. सन्माननीय केतनजी देसाई साहेबांनी. सो मी आकाशला इन्व्हाइट करतो आमच्या व्यासपीठावरती की हे पारितोषिक घेण्यासाठी यावं.